उद्या अनंत चतुर्दशी आहे आणि याच निमित्तानं आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईमधल्या चौपाट्यांसोबतच विसर्जनाच्या ठिकाणांवरती सध्या मोठी गर्दी असू शकते। त्यामुळे उद्याचा सोहळा हा निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून मुंबई महानगरपालिका आणि पोलीस यांनी कंबर कसली आहे। विसर्जन स्थळांवरती सध्या मोठी तयारी सुरू झाली आहे। गिरगाव चौपाटीवरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। विसर्जन सोहळा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून त्यासाठी अवघी मुंबापुरी सज्ज होते। आपण सध्या गिरगाव चौपाटीवर आहोत आणि जर बघितलं तर इथली तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। पालिका असेल, पोलीस प्रशासन असेल, या दोघांकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। संपूर्ण चौपाटीवरती स्टीलच्या चादरी अंथरण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून जे अवजड ट्रक असतात, अवजड वाहनं असतात ती थेट चौपाटीपर्यंत आणली जातील। उद्या लाखोंचा जनसमुदाय बाप्पाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर येईल आणि त्यासाठी त्या भक्तांवरती लक्ष ठेवण्यासाठी आपण बघतोय की पोलिसांकडून मनोरे देखील उभारण्यात आलेले आहेत। सीसीटीव्ही कॅमेरे संपूर्ण चौपाटी परिसरात लावण्यात आलेले आहेत आणि त्यासोबतच रोषणाईची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे, कारण हा विसर्जन सोहळा रात्रभर दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत चालतो आणि म्हणून आपण बघतोय की जय्यत तयारी पालिकेकडून, पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। केवळ गिरगाव चौपाटीच नव्हे तर दादर चौपाटी असेल, जुहू चौपाटी असेल किंवा मग गोराईचा परिसर असेल, या सगळ्याच ठिकाणी पोलिसांकडून जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये 65 नैसर्गिक स्रोत आहेत जिकडे बाप्पांचं विसर्जन केलं जातं, तर जवळपास 205 ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था ही पालिकेकडून करण्यात आलेली आहे। सध्या गिरगाव चौपाटीवरती आहोत आणि उद्या जेव्हा विसर्जन असेल तेव्हा लाखोंचा जनसमुदाय संपूर्ण मुंबईच्या रस्त्यांवरती असेल, चौपाट्यांवरती असेल आणि त्यांना कोणतीही अडचण होऊ नये, गैरसोय होऊ नये आणि सगळा सोहळा हा निर्विघ्नपणे पार पाडावा म्हणून आपण बघतोय की पालिका आणि पोलीस यांच्याकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा खापरेसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। दरम्यान याच गिरगाव चौपाटीवरच्या विसर्जनाच्या तयारीचा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सुद्धा आढावा घेतलाय। गणेश विसर्जनाच्या निमित्तानं लाखो लोक हे गिरगाव चौपाटीवरती येत असतात। मुंबई पोलिसांकडून मिरवणुकीची चोख तयारी सुद्धा करण्यात येते। उद्या 1000 पोलीस गिरगाव चौपाटीवरती तैनात असतील अशी माहिती योगेश कदम यांनी दिली आहे। इथल्या देखील ज्या पोलीस विभागामार्फत ज्या उपाययोजना करणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये देखील आपण काही गोष्टींमध्ये आपण वाढ केलेली आहे। पार्किंगची सुविधा असू द्यात, आर्टिफिशियल पॉन्ड असू द्यात किंवा समुद्र किनारा आहे म्हटल्यानंतर लाईफ गार्ड्स असू द्यात, त्याच्यामध्ये देखील आपण वाढ केलेली आहे। ज्या समुद्राच्या आतमध्ये कोस्टलची जी सिक्युरिटी आहे, म्हणजे बोटी ज्या असतात त्या बोटींची देखील इथे आपण सुविधा उपलब्ध करून ठेवलेली आहे, ती देखील तयारी आपल्या एकंदरीत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे निर्देश दिलेले आहेत त्याची पूर्णपणे अंमलबजावणी गृह विभागाच्या मार्फत करण्यात आलेली आहे। गणेश विसर्जनासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर